12 मार्च 1993 रोजी मुंबईत 12 साखळी बॉम्बस्फोट झाले। या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत 250 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आणि 713हून अधिक जण जखमी झाले। या हल्ल्यांनी संपूर्ण देश हादरला होता। या स्फोटांच्या तपासादरम्यान बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याचे नाव समोर आले, ज्यामुळे त्याच्या कुटुंबावर आणि करिअरवर मोठा परिणाम झाला। या स्फोटाच्या तपासादरम्यान संजय दत्त याच्या घरी AK-56 रायफल आणि इतर शस्त्रे बाळगल्याचा आरोप लावण्यात आला। 19 एप्रिल 1993 रोजी त्याला अटक करण्यात आली। संजय दत्त यानं हे शस्त्र आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आपण ठेवलं असल्याचं सांगितलं होतं। 18 दिवस तुरुंगात घालवल्यानंतर 5 मे 1993 रोजी त्याला जामीन मंजूर झाला। मात्र 4 जुलै 1994 रोजी संजय दत्तचा जामीन रद्द करून त्याला पुन्हा अटक करण्यात आली आणि 16 महिने तुरुंगात ठेवण्यात आलं। संजय दत्त याच्यावर आलेल्या या संकटामुळे त्याच्या वडिलांना म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते आणि काँग्रेस नेते सुनील दत्त यांना मोठा धक्का बसला। सुनील दत्त हे काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते होते। ते त्यांच्या सामाजिक कार्यासाठी देखील ओळखले जात होते। ते काँग्रेसच्या तिकिटावर मुंबईचे खासदारही होते। पण जेव्हा त्यांचा मुलगा संजय दत्त मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अडकला तेव्हा आपल्या मुलाची सुटका करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले। तेव्हा केंद्रात काँग्रेस सत्तेत असूनही त्यांना त्यांच्या पक्षाकडून कोणतीही मदत मिळाली नाही। वृत्तानुसार त्यावेळी सुनील दत्त यांनी संजयच्या बाबतीत मदत मिळवू शकणाऱ्या प्रत्येक काँग्रेस नेत्याशी संपर्क साधला। पण प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन लोकांनी संजयच्या केसपासून स्वतःला दूर ठेवलं। असं म्हटलं जातं की अशा कठीण काळात सुनील दत्त यांचे नातेवाईक अभिनेते राजेंद्र कुमार यांनी त्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्याचा सल्ला दिला। बाळासाहेब ठाकरे यांचे नाव ऐकताच ते खूप संतापले आणि त्यांनी मदत घेण्यास नकार दिला। सुनील दत्त यावेळी धार्मिक राजकारणाच्या विरोधात होते, तर बाळासाहेब ठाकरे हिंदूंचे फायर ब्रँड लीडर होते। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असूनही जेव्हा सुनील दत्त यांना त्यांच्याच पक्षाकडून मदतीची कोणतीही आशा दिसत नव्हती, अशा वेळी राजेंद्र कुमार यांनी सुनील यांना अमिताभ बच्चन यांच्या कथेची आठवण करून दिली। बोफोर्स घोटाळ्यात अमिताभ यांचं नाव समोर आलं तेव्हा त्यानंतर त्यांच्या चित्रपटावर बंदी घालण्याची चर्चा झाली। त्यावेळी बिग बींना बाळासाहेब ठाकरेंनीच मदत केली। अखेर आपल्या पक्षावर निराश झालेल्या सुनील दत्त यांनी आपले मित्र आणि नातेवाईक राजेंद्र कुमार यांचा सल्ला स्वीकारला। यानंतर राजेंद्र कुमार, सुनील दत्त आणि संजय दत्त बाळासाहेब ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले। या बैठकीत सुनील दत्त यांना पाहून बाळासाहेब म्हणाले, मला माहित आहे की तुम्हाला मी आवडत नाही, पण मी एकेकाळी तुमच्या अभिनयाचा चाहता होतो। ठाकरेंकडून असे ऐकून सुनील दत्त खूप भावनिक झाले। ते रडू लागले। त्यांनी बाळासाहेबांना संपूर्ण प्रकरण सांगितलं। बाळासाहेब ठाकरेंनी संपूर्ण घटना ऐकली आणि सुनील दत्तना सांगितलं, मी तुला मदत करेन। मी जे काही करेन ते फक्त तुझ्यासाठी करेन, संजय दत्त साठी नाही। सुनील दत्त आणि बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय विचार भिन्न होते, तरीही बाळासाहेबांनी माणुसकीच्या नात्यानं सुनील दत्त यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं। त्यांनी तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंह राव यांच्याशी चर्चा करून सुनील दत्त यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले। शिवाय सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून संजय दत्त यांच्या समर्थनार्थ लिखाण केलं गेलं। 17 ऑक्टोबर 1995 रोजी संजय दत्तची जामिनावर सुटका झाली। तुरुंगातून बाहेर येताच ते थेट मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला गेले। बाळासाहेबांनी संजय दत्तला त्याच्या खोलीत बोलावलं। बाळासाहेबांनी संजयला फटकारलं आणि म्हणाले, आता तुझ्या वडिलांना जे हवे आहे ते कर, दुसऱ्या कोणाच्याही प्रभावात येऊ नकोस। संजयनं बाळासाहेब ठाकरेंचं शांतपणे ऐकलं आणि होकार दिला। असं म्हटलं जातं की या भेटीनंतर सुनील दत्त बाळासाहेब ठाकरेंना म्हणाले होते, मी तुमच्यासाठी काय करू शकतो? जर तुम्ही तसं सांगितलं तर मी राजकारणातून निवृत्त होऊ शकतो। पण बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना राजकारणात राहण्याचा सल्ला दिला। तथापि एका टीव्ही मुलाखतीत सुनील दत्त यांनी त्यांच्या मुलासाठी बाळासाहेब ठाकरेंना भेटल्याचं कबूल केलं होतं।
सुनील दत्त त्यांच्या अनेक मुलाखतींमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे आभार मानत असत। सुनील दत्त यांनी एका टीव्ही मुलाखतीत सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंशी माझी जुनी मैत्री होती। जेव्हा एखादा मुलगा आजारी पडतो तेव्हा त्याला डॉक्टरकडे नेलं जातं। संजयचा खटला राजकीय होता म्हणून मी त्याला बाळासाहेब ठाकरेंकडे घेऊन गेलो। संजयला वाचवण्यासाठी सुनील यांनी आपल्या राजकीय विचारसरणीशी तडजोड केल्याचा आरोप त्यांच्यावर होता। मात्र यावर सुनील म्हणाले होते की जर राजकीय किंवा वैचारिक तडजोड झाली असती तर मी शिवसेनेत सामील झालो असतो, पण असं काहीही नव्हतं। तथापि या घटनेनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुनील दत्त यांनी काँग्रेसकडून तिकीट घेतलं नाही आणि निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला। 2005 साली सुनील दत्त यांचं निधन झालं तेव्हा संजय दत्तवर पुन्हा एकदा मोठं संकट आलं। दीर्घ न्यायालयीन प्रक्रियेनंतर 2013 साली सर्वोच्च न्यायालयानं संजय दत्त याला शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी 5 वर्षांची शिक्षा सुनावली। त्याच्या चांगल्या वर्तणुकीमुळे त्याची 2016 साली सुटका करण्यात आली।